पुणेकरांनो, उद्या तुमच्या घरातल्या नळाला पाणी येणार आहे का? शहरातील अनेक भागांसाठी हा महत्त्वाचा इशारा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार असल्यामुळे मंगळवारी 24 मार्च रोजी पुण्यातील काही भागांचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार सेनापती बापट रस्ता परिसरातील डावी आणि उजवी बाजू, आशानगर, गोखलेनगर, बहिरटवाडी, भोसलेनगर, औंध, बाणेर, मॉडेल कॉलनी, मॉडर्न महाविद्यालय परिसर, चिखलवाडी आणि पोपडी या भागांमध्ये दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवण्याचं आवाहन करण्यात आले. मुख्य जलवाहिनीची ही दुरुस्ती कामे पूर्ण झाल्यानंतर बुधवारी 25 मार्च पासून या सर्व भागांमध्ये पाणी पुरवठा पुन्हा पूर्ववत आणि सुरळीत सुरू होणार असल्याचं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याच दरम्यान अचानक होणारा पाणी पुरवठा बंद टाळण्यासाठी आणि भविष्यातील अडचणी कमी करण्यासाठी ही दुरुस्ती करण्यात येत असल्याचं प्रशासनाने सांगितले. त्यामुळे आता पुणेकरांनी सहकार्य करत उद्याचा दिवस पाण्याचा योग्य वापर करून सांभाळून घेणं गरजेचं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.